हा मित्रांनो, आज चिकन घेऊन आलो आहे. सॅटर्डे संडे स्पेशल चिकन बनवण्यासाठी घेऊन आलो आहे. कांदा वगैरे कापून, मिरची लसूण आपली सगळी तयारच आहे. कापून टाकून चिकन साफ करून घेतलं, धुवून वगैरे. चिकनमध्ये एक लॉलीपॉप पीस मला जरा फ्राय करायचा होता, त्याच्यामुळे मी त्याला एक मस्तपैकी लिंबू वगैरे लावून मस्तपैकी साईडलाच एक पीस काढून ठेवला आहे. एक मस्तपैकी दिसते बघा, कच्चा आहे तो. त्याला मसाला चांगला लागला आहे. मसाला बघा, त्याला मस्तपैकी एक लॉलीपॉप बनवतो आहे, फ्राय करणार आहे. मसाला मस्त बसला. बाकीच आपल्या मसाल्याचे चिकन आपलं बनवून घे. तेल गरम झालं आहे, तेलामध्ये हलकासा तेल भरपूर गरम झालं आहे. पहिला आपल्याला लॉलीपॉप तेल काढून घेतो. काय म्हणाल हलकासा मस्त झाला चिकन लॉलीपॉप आपल्या तयार होईल. शिजवून घेतो. मस्त लॉलीपॉप येते आहे. नंतर खडे मसाले टाकून घेऊया. हे कसे हे खडे मसाले आहेत आपले. हे मसाले मस्तपैकी टाकून घेतो. कांद्याला आता कांदा आपला टाकून झालेला आहे. त्या कांद्यामध्ये कांद्याला परतून घेतो. कांदा मस्तपैकी परतून घालतो. कांदा परतवून घेतला. कांद्यामध्ये थोडंसं आता टमाटरचं पीस टाकून घेतो. हिरवी मिरची टाकून घेतो. थोडंसं गॅस स्लो करतो. हलका आपल्याला हलक्या मसाला टाकून घेतो. हा गरम मसाला आहे, थोडेसे टीस्पून टाकून घेतो. त्याची जास्त गरम नको आपल्याला, चांगलं त्याला एवढाच मसाला आहे आपला. आपण मध्ये टाकून घेऊया. थोडासा धना पावडर आहे, धना पावडर पण हे टाकून घेऊया. मसाल्याचं टाकून घेऊया. घरगुती मीठ पण मिक्स करण्यासाठी थोडासा टाकून घेतो. हळद, आपली हळद जास्त प्रमाण टाकतो. ही ना आपली हळद आहे. नंतर हा मालवणी मसाला आहे की नाही, थोडासा हा मिक्स मसाला तिखटमध्ये मसाल्याकडे टाकून घेऊ. मसाल्यानंतर फ्राय करून घेतो मस्तपैकी. सगळं तेलामध्येच केलं आहे सगळं. आणि नंतर आपण थोड्या वेळाने पाणी टाकू. चिकन जरा मसाला सगळं खूप पसरला आहे.
टमाटोला मसाला साईडला करतो. चिकनचे पीस टाकायला सुरुवात करतो याच्यामध्ये. चिकनचे पीस त्याच्यामध्ये टाकायला येतं. तर मस्त झाकण ठेवतो 5 मिनिट. याला आपोआप कळ येईल, पाणी पण सुटेल. पाणी टाकायची गरज नाही भासणार आपल्याला. ग्रेव्हीसाठी आपण त्यात पाणी मिक्स करू. त्याचबरोबर झाकण ठेवतो वाफेला ठेवलेला. आता बघूया चिकन किती झालं आहे ते. हे बघा पाणी आपोआप सुटलेलं आहे. पाणी अजिबात टाकलेलं नव्हतं. हे बघा मस्तपैकी एकदम झणझणीत तरी पण येते. याच्यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करणार आहोत. पाणी आपण ॲड करून घ्या थोडंसं याच्यामध्ये. झालं का पाणी. आणि चिकन वरती चिकन जरा गिरवी आपली. हे बघा मस्त की थोडासा चिकन जास्त वेळ चिकनमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. थोडंसं खायला मारून घेतो. याला परत एकदा कडा आणायला टाकतो. कडा आल्याच्यानंतर आपला मसाला जो आहे कढीपत्ता, कोथिंबीर हलका चिरून त्याच्यावरती चट टाकून त्याला एक कळ घेऊन घेतो. चला तर झाकण मारून ठेवतो. झाकण मारून ठेवतो एकदा. इकडे गॅस फास्ट करून घेतो. बघूया कळ आला आहे का. कळ आला असला तर पाणी कमी टाकायचं असतं. पाणी झालेलं कसं आपलं कोथिंबीर आपण घेतो. आणि कोथिंबीर पण मध्ये आपल्या कढीपत्त्याचे पाणी पण टाकून घेतो. कढीपत्ता पण टाकून घेतलं आहे. कड आलं की आपलं झालं. मस्त खायला घेऊ आपण. तर मंडळी आपलं झालेलं आहे चिकन. मसाला पण झालेला आहे. आणि आपण एक पीस लॉलीपॉप पण केलेला. त्याच्यावरती आपण लिंबू जरा पिळून घेऊया. टेस्ट बघूया आपण कशी झालेली आहे टेस्ट. आता ते जरा लिंबू जरा पिळून घेतो. टेस्ट कशी झाली आहे बघूया. चिकन रस्सा बघूया कसं झालेलं आहे ते. हे कसं झालं आहे खाऊन बघूया. एक नंबर. चला टेस्ट पण मस्त आली. आणि टेस्ट येण्याचं कारण म्हणजे आपण जो खडा मसाला वापरला आहे तो आणि एक मालवणी मसाला त्याला मिक्स करून जो आयटम आपण बनवलेला ना मस्त झालं आहे. याची ग्रेव्ही पण भारी दिसते एकदम. आणि टेस्ट पण भारी आलं आहे.
तोंडाला पाणी सुटलं एकदम. एक नंबर मित्राचं झालं. तुम्ही पण या खायला. लॉलीपॉप जरा कसं झालं आहे बघूया. याचा मसाला हा काळा दिसण्याचं कारण कसं आहे, कारण हा मसाला आपला घरगुती होता, त्याच्यामुळे त्या हा काळा झालेला आहे. खाऊन बघूया कसं आलं त्या. एक नंबर पुरा एकदम फ्राय मस्त झालं आहे. फ्राय एकदम चिकन आपण तुम्ही बघू शकता. आणि मसाला आतून मुरलेला आहे. लिंबूची टेस्ट पण मस्त आली आहे त्याला. एक आंबट आणि ते एक मस्तपैकी मस्त आलं. टेस्ट भारी आली याची. आता जेवण सुपर फर्स्ट क्लास झालं आहे. तुम्ही पण या जेवायला. मी आता राहिलेला पुरा जेवण खाण्यासाठी आतुरता आहे. तुम्ही पण या. तुम्ही बघा, टेस्ट करा.